नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खिमराज चामोर्शीकर तुमचं एऑन आयचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत करतोय। नुकताच झालेला म्हणजे काल जो झालेला एमपीएससी राज्यसेवेचा पेपर आहे त्यामधला जो विषय आहे सायन्स, जनरल सायन्स, सामान्य विज्ञान, त्याबद्दलचे प्रश्न आज आपण डिस्कस करणार आहोत। ठीक आहे, हे सांगायच्या आधी मी तुम्हाला एक आठवण करून देतोय की या आधी सुद्धा एऑन आयएस द्वारे एक कंबाईनचा पेपर झाल्यानंतर सोर्स ट्रेसिंगचा व्हिडिओ आणला होता। ठीक आहे, त्यामध्ये मी हे मुख्यतः फोकस केलं होतं की ते जे प्रश्न आहेत किंवा त्याचा सोर्स काय, त्या प्रश्नाचा सोर्स काय, ते कुठून विचारलेले आहेत याबद्दल मुख्यतः डिस्कस केलेलं आहे। ठीक आहे, तर आता बघा की या व्हिडिओमध्ये सध्या तर आपण फक्त कशावर फोकस करणार आहोत की आन्सर्स नेमके काय आहेत, नेमके प्रश्न कसे तयार केलेले आहेत आणि थोडंफार काय तर त्या आन्सर बद्दलची माहिती। पण नेक्स्ट व्हिडिओ आपण असाच घेऊन येणार आहोत जसा कंबाईनचा आणला होता सोर्स ट्रेसिंगचा, की नेमके ते प्रश्न कुठून विचारलेत आणि मॅक्झिमम प्रश्नाचा आन्सर त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की कशामध्ये मिळतंय, तर हे 11वी आणि 12वीच्या पुस्तकामध्ये मिळते। यावेळी सुद्धा बरेचसे असे प्रश्न आहेत ज्यांचा आन्सर्स आपल्या 11वी आणि 12वीच्या बुक्समध्ये मिळतात। स्टेट बोर्डचे, महाराष्ट्र स्टेट बोर्डचे जे बुक्स आहेत त्यामध्ये मिळतात। ठीक आहे, इवन यामध्ये अनालिसिस आपण जर केलं तर आपल्याला लक्षात येतंय की 6 प्रश्न हे केमिस्ट्रीवरचे न्यूमरिकल्स विचारलेत, पहिल्यांदा असं झालंय। ठीक आहे, याआधी एखाद विचारलं असणार, पण 6 न्यूमरिकल्स हे केमिस्ट्रीवर विचारलेलं आहे आणि ते पण काही सोपे न्यूमरिकल्स नाहीत। त्यासाठी तुम्हाला 11वी आणि 12वीचे बुक्स वाचावे लागणार आहेत, कॉन्सेप्ट समजून घ्यावे लागणार आहेत। ठीक आहे, न्यूमरिकल सॉल्व्ह करायचं म्हणजे काय फक्त फॉर्म्युला पुट केला आणि आन्सर काढला असं राहत नाही मित्रांनो। ठीक आहे, सायन्सचे न्यूमरिकल्स म्हणजे तुम्हाला थोडंसं आजूबाजूचा कॉन्सेप्ट हा चांगला माहित असायलाच पाहिजे। ठीक आहे, तर जो कंबाईनचा जो व्हिडिओ घेतला होता त्या व्हिडिओचं लिंक हे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तर मिळेलच। ठीक आहे, आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा। ठीक आहे, हे जे आन्सर्स आहे हे कदाचित तुम्हाला कुठेही मिळून जातील किंवा आयोगाचे आन्सर की तर येतेच। ठीक आहे, पण या नंतरचा जो व्हिडिओ आहे ना की नेमके प्रश्न कसे तयार केलेले आहेत आणि त्याचा सोर्स कुठे आहे, ठीक आहे, तुम्हाला पुढे काय स्ट्रॅटेजी करता येईल यासाठी काय तर ते फार इम्पॉर्टंट आहे। ठीक आहे, तर आज बघू आपण की हा जो राज्यसेवेचा जो पेपर होता 2023चा त्यामधले जे सायन्सचे प्रश्न आहेत 20 प्रश्न आलेले होते। परत यामध्ये एक लक्षात ठेवा की 20ही प्रश्न कंटिन्युअस नव्हते, थोडे मिक्स होते, कुठे 4-5 प्रश्न, कुठे 10 प्रश्न असे काहीतरी प्रश्न दिलेले आहेत। ठीक आहे, 36 पासून प्रश्न आहेत। बघा इथं काय दिलंय की पहिला प्रश्न, रिकामी जागा ह्या पदार्थाचा प्रतिरोधकता निर्णायक म्हणजे क्रिटिकल टेम्परेचर, निर्णायक तापमानाच्या खाली 0 असते। ब्लँक आर मटेरियल्स हुज रेजिस्टिव्हिटीज बिकम 0 बिलो अ क्रिटिकल टेम्परेचर। ठीक आहे, फार सोपा प्रश्न होता, फिजिक्स वरचा प्रश्न होता, इलेक्ट्रिसिटी या टॉपिक मधला प्रश्न आहे की काय आहे की 2 प्रकारचे पदार्थ असतात इलेक्ट्रिसिटीशी रिलेटेड जर असेल तर, एक असतं की रेजिस्टन्स आणि दुसरं असतं काय तर कंडक्टर किंवा ज्याला कंडक्टन्स म्हणू, रेजिस्टर आणि कंडक्टर। ठीक आहे, रेजिस्टर म्हणजे काय किंवा कंडक्टर म्हणजे काय की ज्याच्यातून करंट फ्लो होत आहे त्याला आपण काय म्हणतो तर कंडक्टर, पण ज्याच्या काहीतरी अडथळा आहे त्याला काय म्हणतात तर रेजिस्टन्स म्हटलं जातं, म्हणजे काय तर अडथळा, रेजिस्ट करणे। ठीक आहे, आता सुपर कंडक्टर म्हणजे काय की जर सगळ्याचा सगळा जर करंट जर वाहून जात असेल, हे कसं कधी पॉसिबल आहे, ज्यावेळेस अडथळा 0 होईल आणि ते कधी होणार आहे तर क्रिटिकल टेम्परेचरला होत असतं। आणि मग अशा पदार्थांना, ज्या पदार्थांना बघा की क्रिटिकल टेम्परेचरला त्याचा रेजिस्टन्स जर 0 होत असेल तर त्या पदार्थालाच काय म्हणतात तर सुपर कंडक्टर म्हटलं जातं। ठीक आहे, लक्षात घ्या की सगळे पदार्थ सुपर कंडक्टर राहत नाही, बाकी सगळे काय असणार ज्यांचं 0 होत नाही रेजिस्टन्स त्यांना आपण काय म्हणू तर कंडक्टर म्हणू, पण ज्याचा रेजिस्टन्स 0 होतो त्याला काय म्हणू तर सुपर कंडक्टर। ठीक आहे, फार सोपा प्रश्न होता। नेक्स्ट पुढचा जो प्रश्न आहे तो काय तर, जर एखादी वस्तू 36 डिग्री अंशात तिरप्या असणाऱ्या 2 समतल आरशांमध्ये समतोल ठेवली, म्हणजेच काय की असे 2 आरसे आहेत। ठीक आहे, या दोघांमध्ये अँगल किती आहे तर 36 डिग्री आहे, तर किती प्रतिमा तयार होतील। सेम प्रश्न मागच्या वर्षी विचारलेला आहे वगैरे, सेम तोच फॉर्म्युला इथं सुद्धा यूज करायचा आहे। त्यामुळे मला वाटतं की हा सुद्धा प्रश्न अजिबात कठीण नव्हता, फिजिक्सचा लाईट टॉपिक वरचा प्रश्न आहे। हा फक्त हा फॉर्म्युला जो पण फॉर्म्युला यूज करायचा आहे न्यूमरिकल होता। ठीक आहे, हा फॉर्म्युला तुम्हाला 11वी किंवा 12वी वर्गात मिळणार आहे। ठीक आहे, 10व्या वर्गापर्यंत हे नाहीये। इफ एन ऑब्जेक्ट इज प्लेस सिमेट्रिकली बिटवीन 2 प्लेन, बघा 2 प्लेन मिरर्स इन्क्लाइन ॲट एन अँगल 36 डिग्री, 2 प्लेन मिररच्या मध्ये काय तर 36 डिग्री आहे। हाऊ मेनी इमेजेस विल बी फॉर्म, फॉर्म्युला काय तर बघा n360 डिवायडेड बाय 36 - 1। ठीक आहे, हा फॉर्म्युलाने आन्सर काढायचा, 36 जागी जो पण अँगल दिलाय तो ठेवायचा आहे। आता 360 भागाकारामध्ये 36 केलं तर किती येणार तर हे 10 मधून 1 गेला, आन्सर किती येणार तर 9, आणि म्हणून आन्सर काय तर सेकंड ऑप्शन काय तर हा योग्य आहे। फार सोपी प्रश्न होता मित्रांनो। नेक्स्ट पुढचा जो प्रश्न आहे काय बघा, p/ρ + hg + 1/2 = स्थिरांक, स्थिरांक म्हणजे काय तर कॉन्स्टंट। ठीक आहे, हे गणितीय विधान रिकामी जागा या नावाने ओळखले जाते, इज द मॅथमॅटिकल स्टेटमेंट ऑफ। ठीक आहे, आता बघा की नेमकं काय आहे, हा इक्वेशन कशाचा आहे, कदाचित बरेच विद्यार्थी यासाठी या इक्वेशन बद्दल पहिल्यांदाच बघत असतील, वाचत असतील। ठीक आहे, परत याचा सुद्धा उल्लेख तुम्हाला 11वी-12वी वर्गातच मिळणार आहे। कशाशी रिलेटेड आहे हा प्रश्न तर प्रेशर जो टॉपिक आहे ना त्याच्याशी रिलेटेड आहे। ठीक आहे, आणि याचा आन्सर काय तर बर्नौलीज प्रिन्सिपल आहे। बर्नौलीज प्रिन्सिपल आणि युलर्स इक्वेशन हे तुम्हाला सोबत
अभ्यास करायचे, बर्नौलीज इक्वेशन आणि युलर्स इक्वेशन. प्रेशर म्हणजे काय तर बघा याच्यामध्ये जर एखादी पाईप आहे ना, पाईपमधून काय होत आहे तर एखादी पाणी किंवा गॅस वाहत जात आहे तर अशा वेळेस त्याच्यामध्ये किती प्रेशर असतो ना, त्यासाठी काय तर हे दोन इम्पॉर्टंट इक्वेशन्स आहेत ते तुम्हाला अभ्यास करायचं आहे. फक्त इथे एवढं लक्षात घ्या, कारण पूर्ण डिटेल आपण घेऊ शकत नाही, आपण मुख्यतः आन्सर की डिस्कस करतोय. तर या प्रश्नाचा आन्सर काय किंवा हा जो इक्वेशन दिलेला आहे हा कशाचा आहे तर हा बर्नौलीज इक्वेशन आहे. नेक्स्ट फार सोपा प्रश्न. जेव्हा अल्फा कण किरणोत्सारी घटकातून बाहेर पडतात तेव्हा व्हेन अन अल्फा पार्टिकल एमिट्स फ्रॉम अ रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट देन अल्फा पार्टिकल ज्यावेळेस बाहेर निघतं. बघा हा प्रश्न कोण कशाचा आहे, केमिस्ट्री मधला रेडिओ ऍक्टिव्हिटी याच्याशी रिलेटेड आहे. रेडिओ ऍक्टिव्हिटी याच्याशी रिलेटेड आहे. बघा या रेडिओ ऍक्टिव्हिटीमध्ये मी तुम्हाला आता सांगून ठेवतो की स्टार मार्क करून ठेवा, तुम्हाला काय अभ्यास करायचे. मॅक्झिमम प्रश्न त्याच्यावरच विचारले. मॅक्झिमम काय, कदाचित एखादीच प्रश्न असा असेल जो बाहेरचा विचारलाय, अदरवाईज एक चार्ट तयार करायचा त्याच्यावरच विचारलेला आहे. काय चार्ट तयार करायचे तुम्हाला, अल्फा बीटा आणि गॅमा. ठीक आहे, आणि सगळ्यांचे काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. अल्फा बीटा आणि गॅमा ज्यावेळेस एखादी रेडिओ एलिमेंट असतो, मटेरियल असतो, ज्यावेळेस तो काहीतरी डिके करतो, त्यातून काहीतरी पदार्थ बाहेर निघतात, ते कोणते असतात तर दोन प्रकारचे पार्टिकल्स असतात, अल्फा आणि बीटा, आणि तिसरा रेज असतात ते गॅमा रेज ज्याला म्हटलं जातं. ठीक आहे, आता अल्फा पार्टिकल ज्यावेळेस बाहेर निघतं तर अल्फा पार्टिकल म्हणजे नेमकं काय असतं हे जर तुम्हाला माहिती असेल तरी पण हा प्रश्न सॉल्व्ह करता येतो. ठीक आहे, त्याच पद्धतीने बीटा आणि गॅमा बद्दलचं लक्षात ठेवा. मग अशा वेळेस त्या रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंटमध्ये काय बदल होत आहे, ठीक आहे, त्यांचं पेनिट्रेशन पॉवर किती आहे, ठीक आहे, त्यावर दुसऱ्या अजून कुठल्या गोष्टीचे काय परिणाम होत आहे, असं सगळं काहीतरी या चार्टमध्ये तयार करून ठेवा. याच्या बाहेर न प्रश्न जात नाही. माझ्या नोट्समध्ये लक्षात सांगतो मी तुम्हाला की सगळंच दिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्या बाहेर काही प्रश्न विचारलेले नाही अजूनपर्यंत. ठीक आहे, अल्फा पार्टिकल म्हणजे नेमकं काय तर बघा इथे सांगतो मी तुम्हाला की अल्फा पार्टिकल लिहिताना 4-2 असं लिहिलं जातं, 4 आणि 2. ठीक आहे, आता किंवा याला रिलेट करतात काय तर 4 आणि 2 असा हेलियम सोबत रिलेट केला जातो. बघा ज्यावेळेस अल्फा पार्टिकल बाहेर निघतं त्यावेळेस काय तर ॲटॉमिक नंबर 2 ॲटॉमिक नंबर काहीतरी घेऊन बाहेर निघत असतं, आणि 4 काय तर ॲटॉमिक मास घेऊन काहीतरी बाहेर निघत असतं. आणि म्हणून जो ओरिजिनल एलिमेंट असणार आहे तो काय होणार तर ॲटॉमिक मास 4 ने कमी होईल आणि ॲटॉमिक नंबर काय होणार तर बघा 2 ने कमी होणार. ॲटॉमिक नंबर डिक्रीजेस बाय 2 आणि मास नंबर डिक्रीजेस बाय 4. आन्सर काय येणार तर फर्स्ट आहे ना, ते काय असेल तर ते योग्य असणार आहे. नेक्स्ट पुढचा जो प्रश्न आहे फार सोपा प्रश्न आहे. मुलाचा ताप 104 डिग्री फॅरेनहाइट आहे, हे तापमान किती डिग्री सेल्सिअस आहे. बघा काय दिले की टेम्परेचर दिले आपल्याला फॅरेनहाइट मध्ये, त्याला फक्त डिग्री सेल्सिअस मध्ये कन्वर्ट करायचे. ठीक आहे, 3 युनिट मुख्यतः तुम्हाला लक्षात ठेवायचे टेम्परेचर बद्दल, ते म्हणजे फॅरेनहाइट, डिग्री सेल्सिअस आणि केल्विन. ठीक आहे, तिघांचं पण एकमेकांसोबत कन्वर्जन तुम्हाला यायलाच पाहिजे. इथं कोणता फॉर्म्युला कामाचा आहे तर बघा TF = TC × 9/5 सॉरी 5/9 सॉरी 9/5 प्लस 32. ठीक आहे, आपल्याला फॅरेनहाइट मध्ये दिलेलं आहे टेम्परेचर म्हणजे TF दिलेला आहे आणि डिग्री सेल्सिअस मध्ये काढायचं म्हणजे TC काढायचा आहे. ठीक आहे, बघा आता TF दिलेला आहे म्हणजे 104 आहे, TC ठेवतोय मी इथं × 9/5. ठीक आहे, प्लस 32. आता 104 मधून 32 मायनस करावं लागेल तर किती येणार तर 72 TC × 9/5. हे येणार किती तर 9×8 = 72. त्यामुळे TC घेणार हे 8 आणि 5 दोघांचा गुणाकार केला तर किती येणार आन्सर 40 डिग्री. हा आन्सर असणार आहे. चौथा पर्याय काय तर हा योग्य आहे. ठीक आहे, हे 3 फॉर्म्युला लक्षात ठेवा मित्रांनो की TF TC आणि काय तर TK ज्याला म्हणू आपण. ठीक आहे, या तिघांचं पण एकमेकांमध्ये कन्वर्जन कसं होतं याचे फॉर्म्युले नक्की पाठ करून ठेवा. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय आहे की खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. ठीक आहे, आता यामध्ये हा प्रश्न कशाशी रिलेटेड आहे. सायन्स मध्ये कसं तुम्हाला प्रश्न पडेल की नेमका हा सायन्स मध्ये कसं कव्हर करता येईल आपल्याला. तर बघा की सायन्स मध्ये तुम्हाला एक अभ्यास करायचा आहे ते म्हणजे कोणतं तर केप्लर्स लॉ. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशन टॉपिक ज्यावेळेस तुम्ही वाचणार आहात. ठीक आहे, तर त्यावेळेस लक्षात घ्या की त्या ग्रॅव्हिटेशनच्या आधी तुम्हाला 3 लॉज दिले ज्याला केप्लर्स लॉ म्हणतात. ठीक आहे, आता ते काही इम्पॉर्टंट नाही आहेत पण हे असे एखादी प्रश्न विचारले जातात. हा डायरेक्ट प्रश्न नाही आहे पण त्या केप्लर्स लॉ वरून हा प्रश्न सॉल्व्ह करता येईल. केप्लर लॉ काय आहे तर बघा केप्लर लॉ नेमकं काय आहे ते बघू आपण. बघा लक्ष द्या की सपोज एखादी ग्रह आहे. ठीक आहे, जर एखादी इथं सूर्य आहे. ठीक आहे, आणि काय तर हा जो सूर्य आहे ना हा एका त्याच्या भोवती काय तर कुठला तरी एखादी ग्रह फिरत आहे. ठीक आहे, तर हा जो ग्रह ज्यावेळेस फिरत असतो त्यावेळेस काय असतं तर तो कोणत्या तरी एखाद्या इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरत असतो. आणि इलिप्टिकल ऑर्बिट जर असेल त्याला 2 फोकस असतात. एक फोकस हा आणि हा काय तर दुसरा फोकस ज्याला मी A आणि B लिहितो. ठीक आहे, जर असं जर असेल तर मग अशा वेळेस बघा की सूर्य ना हा कुठल्या तरी एका पोझिशनवर असणार म्हणजे एकतर A वर असेल किंवा B वर असणार आहे. ठीक आहे, आपण कन्सिडर करू की सध्या तो A वर आहे म्हणून. ठीक आहे, काय तर A वर आहे. आता बघा की नेमकं काय दिलंय केप्लर लॉ मध्ये. केप्लर लॉ मध्ये काय दिलंय की एक टाइमशी रिलेटेड लॉ आहे त्याच्यावरून तुम्हाला क्लिअर लक्षात येईल की
एखादी जर ग्रह आहे ना तो सपोज या पोझिशनवरून सपोज या ए पोझिशनवरून तो बी पोझिशनवर येत आहे, ठीक आहे, त्यासोबतच काय होत आहे तर बघा की सी पोझिशनवरून डी पोझिशनवर तो जात आहे, तर अशा वेळेस हा जो एरिया आहे बघा, हा पहिल्या केसमध्ये आणि या दुसऱ्या केसमध्ये हा जो एरिया आहे ना, एरिया काय आहे तर एरिया हा सारखा ऑक्युपाय करतोय. आता हे कसं शक्य आहे मित्रांनो की हा जो आहे हा एरिया सारखा कव्हर करेल, म्हणजे काय तर बघा सारख्या वेळेमध्ये, म्हणजेच काय तर सारख्या वेळेमध्ये काय होणार तर तो एरिया सारखा कव्हर करणार. हे कधी पॉसिबल आहे बघा, हा इथून इथे येणार आहे बरोबर, इथून या ठिकाणी येईल आणि तेवढ्याच वेळेमध्ये काय होणार तर तो तेवढ्याच वेळेमध्ये तो इथून इथं जाणार आहे, तेवढ्याच वेळेमध्ये काय होईल तर तो या ठिकाणून या ठिकाणी. हे कधी शक्य आहे ज्या वेळेस काय तर त्याचा वेग कमी जास्त होईल. ज्यावेळेस तो जवळ आहे तर बघा यावेळेस सूर्याचा जवळ आहे त्यावेळेस काय होतं तर ए पासून बी पर्यंत तो फास्ट जातो म्हणून काय होणार जास्त डिस्टन्स कव्हर करेल, पण सी पासून डी पर्यंत आहे तर तो काय तर कमी डिस्टन्स कव्हर करत आहे, मग अशा वेळेस काय होणार की त्याचा वेग कमी व्हायला पाहिजे. ठीक आहे, सेम प्रश्न आहे बघा, याचाच यूज करून तुम्हाला काय तर प्रश्न सॉल्व्ह करता येईल की नेमकं काय आहे की ज्या वेळेस तुम्हाला कदाचित हे जिओग्राफीमध्ये सुद्धा शिकायला मिळेल की ज्या वेळेस एखादी ग्रह आहे तो ज्यावेळेस सूर्याच्या जवळ आहे तर त्याचा वेग जास्त असतो आणि दूर गेला की काय होणार तर त्याचा वेग कमी होणार. कोणता पर्याय दिसतोय बघा, ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना काय तर कमीत कमी अंतर, जास्तीत जास्त अंतर असताना कमीत कमी आणि सूर्यापासून कमीत कमी अंतर असताना काय तर सर्वात जास्त असतो. त्यामुळे काय तर पहिला पर्याय काय तर हा योग्य असणार आहे. जवळ असेल तर वेग जास्त आणि दूर असेल म्हणजे डिस्टन्स जर जास्त असेल सूर्यापासून तर अशा वेळेस काय तर तो कमी असणार आहे. नेक्स्ट, त्यानंतरचा प्रश्न, मला वाटतं की हा प्रश्न सगळ्यात सोपा प्रश्न होता, कारण असा प्रश्न किंवा हे सेम टू सेम या आधी पण विचारलेल्या आयोगाने बऱ्याचदा. ठीक आहे, अजीवनसत्व आणि त्याच्यामुळे होणारा अभाव. ठीक आहे, व्हिटॅमिन ए मुळे कोणतं अभाव असतं तर त्याचा आन्सर काय मार्क करेल तुम्हाला, रात आंधळेपणा. ठीक आहे, व्हिटॅमिन ए लक्षात ठेवा की व्हिटॅमिन ए म्हटलं की डोळ्यांशी रिलेटेड आजार असणार आहे. दुसरा कोणताही आजार आला डोळ्यांशी रिलेटेड असेल तर तुम्हाला तुक्का मारताना मदत होईल. व्हिटॅमिन ए म्हटलं की डोळ्यांशी रिलेटेड आजार असणार आहे. ठीक आहे, नाईट ब्लाइंडनेस ज्याला रात आंधळेपणा म्हणतात. व्हिटॅमिन डी म्हटलं बघा, हे थोडं रिलेट करायला मदत होईल की व्हिटॅमिन डी म्हटलं तर हाडांशी, दातांशी, नखांशी रिलेटेड आजार असणार आहे. त्यामुळे काय ना तर हा मुडदूस जो कशाचा तर छोट्या मुलांना रोग होतो हा हाडांचा रोग आहे. ठीक आहे, मुडदूस किंवा ज्याला इंग्लिशमध्ये रिकेट्स म्हटलं जातं. सी जीवनसत्व असेल तर त्याला काय म्हणतात तर मग कोणता रोग होतो तर स्कर्वी. आणि B12 ची कमतरता असेल तर काय होतो तर रक्तक्षय, म्हणजे ज्याला काय तर ॲनिमिया म्हणतात. ॲनिमिया लक्षात ठेवा, हे RBC ची कमतरता किंवा लोहाची कमतरता किंवा व्हिटॅमिन B12 ची कमतरता असं काही जरी आलं तरी पण काय तर ॲनिमिया मार्क करायचा आहे. आणि म्हणून आन्सर काय ना तर सेकंड पर्याय काय तर तो योग्य आहे. नेक्स्ट, अँग्विना ट्रिटिस रिकामी जागा वनस्पतीवर आढळणारा परजीवी नेमाटोड आहे. ठीक आहे, आता बघा की बॉटनीमध्ये ना तुम्हाला आपण हेल्थ अँड डिसीज बद्दल तर टॉपिक मला वाटतं की सगळेजण अभ्यास करत असतील, ज्यामध्ये ह्युमनशी रिलेटेड कोणकोणते रोग आहेत ते कशामुळे होतात. ठीक आहे, आणि त्यांच्यावर काय ट्रीटमेंट आहे, त्यांचे सिम्पटम्स काय हे आपण अभ्यास करतो. पण बॉटनीमध्ये सुद्धा तुम्हाला असेच काही रोग पाठ करायचे आहेत मित्रांनो, ज्याची लिस्ट ही मोठी आहे, माझ्या नोट्समध्ये सुद्धा मी मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, बॉटनीमध्ये लक्षात घ्या की यावर बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे. या आधी सुद्धा एक बनानावर प्रश्न काहीतरी विचारलेला होता. ठीक आहे, तर हे रोग तुम्हाला पाठ करायचे आहेत की कोणता रोग हा कशामुळे होतोय आणि त्यासोबतच ठीक आहे की त्यासोबतच त्याची सिम्पटम्स काय आहेत आणि तो नेमका कोणत्या वनस्पतीवर होत आहे हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. असेच प्रश्न बऱ्याचदा विचारलेत. ठीक आहे, जसं बनानावर एक विचारला होता. सिमिलरली हा अँग्विना ट्रिटिसी लक्षात घ्या की हा कशावर रोग होतो तर हा वीटवर होत असतो. ठीक आहे, किंवा हा ट्रिटिसी असा काहीतरी जर नाव जर मिळाला, ट्रिटी पासून असं काहीतरी नाव जर तयार झालेला असेल तर तुम्हाला हा तुक्का मारता येईल थोडा की वीटशी रिलेटेड आहे म्हणून. ठीक आहे, बऱ्याचदा रोग हे असे काय तर वीटवर होत असतात, गहूवर होत असतात. नेक्स्ट, शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजे काय आहे. कोंकोलॉजी इज द स्टडी ऑफ. ठीक आहे, शंखशास्त्र हा कशाशी रिलेटेड, शंख कोणावर असतो तर मोलुस्कावर असतो. ठीक आहे, पण आता इथं फक्त मोलुस्का मार्क करायचं नाहीये. शंखशास्त्र जर म्हटलं तर तो मोलुस्कांचे जे कवच आहे, ठीक आहे, शेल ऑफ मोलुस्का, हा काय तर त्याचं योग्य उत्तर आहे. हा अगदी स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न होता. नेक्स्ट, पुढचा अजून एक प्रश्न आहे बघा मित्रांनो, काय आहे की मोलुस्का वर्गीय प्राणी मृदुकाय असतात आणि ते खालील वैशिष्ट्ये धारण करतात. आता ज्यावेळेस बघा की मोलुस्का वर्गीय प्राणी हा प्रश्न कशाशी रिलेटेड आहे की बायोलॉजिकल क्लासिफिकेशनशी रिलेटेड आहे. आता जर बायोलॉजिकल क्लासिफिकेशन रिलेटेड आहे तर हा टॉपिक ना फार इम्पॉर्टंट आहे. दरवर्षी याच्यावर 2-2-3 प्रश्न विचारले जातात. जस्ट याच्या आधी सुद्धा एक प्रश्न हा मोलुस्कावर विचारलाय. याच्यानंतर अजून एक प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे की तो बायोलॉजिकल क्लासिफिकेशनवर डिपेंडेंट आहे म्हणून. ठीक आहे, तर बायोलॉजिकल क्लासिफिकेशन फार महत्त्वाचं आहे. पण बघा की हा जो एवढा मोठा टॉपिक आहे ना, कारण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणजे काय की जेवढी सजीव सृष्टी आहे पृथ्वीवर त्या सगळ्यांचं वर्गीकरण म्हणजेच काय तर बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. ठीक आहे, आता यामध्ये तुम्हाला खूप काही अभ्यास करण्यासारखं आहे, म्हणजे क्लासिफिकेशन तेवढं अभ्यास करायचा आहे आणि आयोग अजून जास्त डीप जास्त विचारत आहे. तुम्ही कंबाईनचा पेपर बघा, त्यामध्ये पण तुम्हाला लक्षात
येईल. ठीक आहे, त्यासोबतच त्यांचे एक्झाम्पल सुद्धा बरेच विचारले जातात आणि म्हणून मग लक्षात घ्या की आता अशा वेळेस क्लासिफिकेशन तुम्हाला यायलाच पाहिजे. जसा हा जो प्रश्न आहे ना हा थेरॉटिकल आहे, क्लासिफिकेशन बेस्ड आहे. ठीक आहे, पण बरेच प्रश्न हे एक्झाम्पल बेस्ड विचारले जातात, एक्झाम्पलवर विचारतात आणि त्यांचे नावं फार कठीण असतात. ठीक आहे, मग अशा वेळेस काय करायचं की जमेल तेवढे नावं पाठ करा, जमेल तेवढे नावं पाठ करा. ठीक आहे, सगळे झालेच पाहिजे अशी अपेक्षा ठेवू नका. तुम्ही कितीही पाठ केले तरी पण तेच एक्झाम मध्ये विचारेल याची गॅरंटी नाही. कदाचित कुठलं तरी वेगळंच आयोग आणेल आणि ते विचारेल अशी सुद्धा शक्यता आहे. इव्हन जो पुढचा जो प्रश्न आहे बायोलॉजिकल क्लासिफिकेशनवर, ते जे नावं आहेत ना ते मी सुद्धा कधी ऐकलेले नाही आहेत. ठीक आहे, मला याची गॅरंटी आहे की ते तुम्ही सुद्धा बरेच विद्यार्थ्यांनी ऐकले नसतात. हा ठीक आहे, की जो खूप जास्त काय म्हणू आपण की बॉटनी झुलॉजीशी रिलेटेड आहे, त्यांचं ग्रॅज्युएशन त्याच्यात झालंय, त्यांनी ते कदाचित ऐकले असतील. ठीक आहे, ते मी डिनाय नाही करताय. पण जर माझ्यासारखी किंवा तुमच्यासारखा जर एखादी ऍस्पिरंट आहे तर मग अशांना काय तर हे फार कठीण जात. त्यामुळे जेवढे नावं जमतात तेवढे पाठ करा, पण क्लासिफिकेशन सगळे करा. ठीक आहे, आता बघा की मोलुस्का वर्गीय प्राणी मृदुकाय असतात आणि ते खालीलपैकी वैशिष्ट्ये धारण करतात. आता यामध्ये 4 जे सेंटेन्स दिलेत ना, ह्या सगळे सेंटेन्स काय तर तुम्हाला शाळेच्या पुस्तकात जशा तसे मिळतील आणि म्हणून मी शाळेच्या पुस्तकावर एवढं जास्त फोकस करत असतो. बघा काय आहे, ते प्राणी सृष्टीतील दुसरा सर्वात मोठा वर्ग आहे. दे आर द सेकंड लार्जेस्ट फायलम इन एनिमल किंगडम. एक्झॅक्टली बरोबर आहे, सेम सेंटेन्स दिलाय. सगळ्यात मोठा फायलम कोणता आहे तर तो कोणता आहे तर मग आपला ऑर्थोपोडा आहे. ठीक आहे, ज्याच्यामध्ये कॉकरोच येतं. कॉकरोचवर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारले जे 11 वर्गात दिलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे बघा की हा जो सेकंड लार्जेस्ट फायलम आहे एनिमल किंगडम मध्ये मोलुस्का, तो काय तर तो योग्य आन्सर आहे. हा मोलुस्काचा एक ऑप्शन काय म्हणू आपण त्याला की एक्झाम्पल म्हणून एक लक्षात ठेवा की गोगलगाय. ठीक आहे, आपल्याकडे जनरली गोगलगाय दिसतं. ठीक आहे, तर ही एक आहे आणि दुसरं काय तर मग ऑक्टोपस एक लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ना हे ऑप्शन्स थोडं गेस करायला फार जास्त मदत होत असतात. ठीक आहे, सर्वसाधारणपणे ते द्विपक्षीय सममितीय असते. दे आर जनरली बायलॅटरली सिमेट्रिकल. ठीक आहे, एक्झाम्पल जर लक्षात राहिले ना तर हे फार सोपे आहे मग लक्षात ठेवायला. ठीक आहे, आपण 2 भाग सरळ वेगळे करू शकतो गोगलगाय किंवा ऑक्टोपसचे, ते पण सिमेट्रिक. त्यामुळे काय तर दुसरा पर्याय सुद्धा काय तर हा बरोबर आहे. तिसरा काय बघा, दे आर ओनली टेरेस्ट्रियल. नाही, फक्त टेरेस्ट्रियल नाही आहेत, काही पाण्यात पण आहेत ना. अरे ऑक्टोपस आहे जसं एक्झाम्पल. ठीक आहे, त्यामुळे एक्झाम्पल हे लक्षात ठेवणं काही गरजेचं आहे. ठीक आहे, तर त्यामुळे काय तर तिसरा हा चुकीचा आहे. दे आर हॅव्हिंग मस्क्युलर फूट, हे सुद्धा काय तर बरोबर आहे. त्यामुळे आन्सर काय येणार या प्रश्नाचं तर अ ब ड 3 बरोबर आहेत. अ ब ड क चुकलेला आहे, त्यामुळे आन्सर काय येणार सेकंड ऑप्शन आहे अ ब ड. ते काय असेल तर ते बरोबर असणार आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा काय दिलंय, खालीलपैकी कोणते प्रमुख धोरण, सॉरी हा आता प्रश्न सायन्सचा नाही आहे, सायन्सचा प्रश्न घेऊ आपण. पुढचे जे प्रश्न आहेत या सेटमध्ये ते आहेत 61 पासून प्रश्न आहेत 61 ते 70. पुढचा प्रश्न बघा. हा आता यामध्ये पुढचे जे प्रश्न आहेत यामध्ये केमिस्ट्रीशी रिलेटेड जास्त प्रश्न आहेत आणि ते पण न्यूमेरिकल्स आहेत. नेमके बघू की नेमके आयोगाने कसे विचारलेले आहेत. ठीक आहे, 0.10 m म्हणजे काय तर मोलॅरिटी जलीय HCl द्रावणाचा पीएच काढण्यासाठी खालीलपैकी कोणता गणितीय संबंध वापरावा. ठीक आहे, बघा आता 0.10 m. ठीक आहे, मग आता यासाठी फॉर्म्युला काय की पीएच काढण्यासाठी इज इक्वल टू मायनस लॉग इंटू n फॅक्टर इंटू मोलॅरिटी. n फॅक्टर इंटू काय तर मोलॅरिटी. n फॅक्टर म्हणजे काय तर नंबर ऑफ मोल्स. ठीक आहे, तर n मायनस लॉग. आता लॉग कोणता येणार तर इथं नॅचरल लॉग येईल की ज्याचा बेस 10 आहे तो येणार आहे. तर हे बघा इथं सगळ्याच ऑप्शन मध्ये 10 दिले, त्यामुळे काहीच कन्फ्युजन राहणार नाही, तर 10च येणार आहे. ठीक आहे, बघा आता n फॅक्टर म्हणजे काय की नंबर ऑफ हायड्रोजनची संख्या. हायड्रोजनची संख्या किती आहे इथं तर इथं हायड्रोजन HCl मध्ये किती आहे तर ती 1 आहे आणि मोलॅरिटी किती आहे तर 0.1. ठीक आहे, 0.1 किंवा 0.10. याला कसं लिहिता येईल आपल्याला, लॉग 1 ला 1.0 लिहितोय आणि 0.1 ला 10⁻⁻1 लिहितोय. ठीक आहे, बघा आता हा फॉर्म्युला कुठं दिलेला आहे, हा तिसऱ्या फॉर्म्युला दिलेला आहे, तिसऱ्या ऑप्शन मध्ये दिलेला आहे. त्यामुळे काय तर तो काय असेल तर तो योग्य असणार आहे. ठीक आहे, तर हे बघा की हा फॉर्म्युला तुम्हाला 11वी आणि 12वीत मिळणार आहे, ते तुम्हाला चांगला अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट पुढचा एक प्रश्न आहे, तो पण केमिस्ट्रीशी रिलेटेड आहे आणि न्यूमेरिकल आहे. 1.5 H2SO4 च्या 10 DM³ द्रावणापासून 1.0 N H2SO4 चे द्रावण कसे बनवाल. बघा आता इथं M म्हणजे लक्षात ठेवा की मोलॅरिटी असते आणि N म्हणजे काय तर नॉर्मॅलिटी असते. फॉर्म्युला काय आहे, कसं आन्सर काढता येईल, हा म्हणजे DM³ म्हणजे काय तर व्हॉल्यूम आहे. ठीक आहे, फॉर्म्युला काय तर N1V1 इज इक्वल टू N2V2. N1V1 इज इक्वल टू N2V2. ठीक आहे, आता बघा की नेमकं काय काय दिले आपल्याला. N म्हणजे नॉर्मॅलिटी पाहिजे. आता काय दिले आपल्याला की इथं या 10 DM³ म्हणजे व्हॉल्यूम दिले, पण इथं तर मोलॅरिटी दिले, म्हणजे आपल्याला आधी काय करावं लागेल, या मोलॅरिटीला नॉर्मॅलिटी मध्ये कन्वर्ट करावं लागेल. आणि या नॉर्मॅलिटी तर ही तर दिली आहे, म्हणजे N2 ची व्हॅल्यू तर 1 तर दिलेला आहे आणि V2 ची व्हॅल्यू काढायची आहे बरोबर. पण इथं
V1 ची व्हॅल्यू बघा, V1 ची व्हॅल्यू किती दिली आहे तर 10 दिलेलं आहे. पण आता N1 ची डायरेक्ट आपल्याला ठेवता येणार नाही, आधी काय करायला लागेल आपल्याला नॉर्मॅलिटी मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. ते कसं करता येईल तर बघा, नॉर्मॅलिटी जर का काढायचं आहे तर फॉर्म्युला काय, तर नॉर्मॅलिटी इज इक्वल टू मोलॅरिटी इनटू व्हॅलेन्सी फॅक्टर, इनटू काय तर व्हॅलेन्सी फॅक्टर. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. बघा आता नॉर्मॅलिटी काढायचे, मोलॅरिटी किती दिले तर 1.5 आणि व्हॅलेन्सी फॅक्टर म्हणजे काय तर इथं हायड्रोजनची संख्या किती आहे तर 2, त्यामुळे इथं किती येणार तर नॉर्मॅलिटी हे किती येईल तर 2. याचा अर्थ काय, इथं मी 2 ठेवलोय. ठीक आहे, बघा आता नॉर्मॅलिटी तर आपण काढले, आपण बाकीचा प्रश्न आता सॉल्व्ह करून घेऊ. आपल्याला V2 ची व्हॅल्यू काढायची आहे. सॉरी 1.5 इंटू 2 किती होतं तर 3, हा किती येणार तर 3. आता मग इथं बघा की V2 ची व्हॅल्यू मला काढायची आहे, 3 गुणाकारामध्ये 10 म्हणजे 3 गुणाकारामध्ये 10 म्हणजे किती येणार तर हे 30, 30 भागाकारामध्ये 1 म्हणजे किती येणार तर 30. ठीक आहे, आणि युनिट काय येणार व्हॉल्यूम आहे, त्यामुळे dm³. ठीक आहे, आता बघा की आपल्याला काय पाहिजे लक्षात घ्या की प्रश्न समजून घ्या एकदा की 1.5 मोलॅरिटी H2SO4 च्या 10 dm³ द्रावणापासून 1.0 N H2SO4 चे द्रावण कसे तयार करता येईल. आता हा जो द्रावण जो तयार केलाय तो तर आपण तयार केलाय, पण तो द्रावण किती तयार होणार तर तो 30 dm³ एवढा तयार होणार आहे. ऑलरेडी आपल्याकडे किती आहे 10 dm³ आहे, बरोबर, ऑलरेडी 10 dm³ आहे, पण झालं किती तयार आता तर त्यापासून 30 dm³ झालं, म्हणजे एक्स्ट्रा 20 पाहिजेत. आणि ते कसं करता येईल तर मग बाय ऍडिंग 20 dm³ ऑफ वॉटर टू इट. आन्सर काय येणार या प्रश्नाचं तिसरं येणार आहे. बघा न्यूमेरिकल मित्रांनो, तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर असेल तरच हे सॉल्व्ह करता येईल आणि फॉर्म्युला पाठ असायला पाहिजे. नेक्स्ट, NH3 आणि BF3 च्या आकारांबद्दल खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे. ठीक आहे, हा पण कशाचा प्रश्न आहे तर केमिस्ट्रीचा प्रश्न आहे. केमिकल बॉन्डिंग स्टार मार्क करून ठेवा, चांगला अभ्यास करायचा आहे. 11वी 12वी जेवढं दिलं असेल तेवढं सगळं अभ्यास करायचं. या वर्षी या टॉपिकवर सुद्धा नेहमी प्रश्न विचारला जातो, केमिकल बॉन्डिंग. ठीक आहे, हा टॉपिक लक्षात घ्या. आता हा जो स्ट्रक्चर आहे यासाठी तुम्हाला 2-3 थेरीज अभ्यास करावे लागतात. ठीक आहे, आणि शाळेच्या पुस्तकात बघा की त्याचा स्ट्रक्चर एक्झाम मध्ये सगळं ड्रॉ करणं हे पॉसिबल नाहीये. ठीक आहे, किंवा वेळेवर आठवेलच याची गॅरंटी नाहीये. पण मी तुम्हाला सांगतोय की शाळेच्या पुस्तकांमध्ये तुम्हाला सरळ चार्ट दिलेत आणि काही एक्झाम्पल्स वेगळे पण दिले आहेत डायग्राम सोबत, ते सगळे पाठ करा, त्याच्यावरच प्रश्न विचारले जातात. या आधी सुद्धा एक प्रश्न असंच विचारला आयोगाने, या आधी सुद्धा विचारलंय आणि ते पण शाळेच्या पुस्तकातूनच सापडतं आन्सर सगळं. आणि म्हणून यांचं सुद्धा आन्सर हे शाळेच्या पुस्तकातच आपल्याला मिळते. ठीक आहे, आणि इव्हन माझ्या नोट्समध्ये मी जसा तसा स्क्रीनशॉट काढून हा टाकलेला आहे की या मॉलिक्यूलचा स्ट्रक्चर हा आहे, त्या मॉलिक्यूल स्ट्रक्चर तो आहे. हे सरळ मी काय तर तिथं माझ्या नोट्समध्ये टाकलेले आहे. ठीक आहे, तर बघा हे तुम्हाला NH3 पिरॅमिडल, NH3 चा स्ट्रक्चर कसा आहे तर तो आहे कसा तर पिरॅमिडल आहे, आणि BF3 चा कसा आहे तर तो प्लेनर आहे. ठीक आहे, त्यामुळे आन्सर काय येणार याचा तर 4th येईल. ठीक आहे, याचा स्ट्रक्चर कसा आहे एक्झॅक्टली बुकमध्ये बघूया. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या हायड्रोकार्बन मध्ये 80% कार्बन आहे. आता या सगळ्यांमध्ये काय करावं लागेल आपल्याला तर सगळ्यांचे काय करावं लागेल तर फॉर्म्युले लिहा लागेल, आणि मग काय तर त्याचा प्रत्येकामध्ये कार्बनचा कंटेंट किती आहे ते आपल्याला काढावं लागेल. पण इथे एक लक्षात घ्या की बेन्झिन आणि सायक्लोहेक्झेन हे दोन्ही पण सारखेच आहेत, त्यामुळे 2 आन्सर तर राहणार नाहीच आहे. राहिले काय तर मिथेन आणि इथेन. डायरेक्ट मी तुम्हाला इथेनचं काढून देतो. ठीक आहे, मी त्यांचा फॉर्म्युला विचार, तुम्ही स्वतः काढून बघा. इथेनचा फॉर्म्युला काय आहे तर बघा C2H6. ठीक आहे, आता इथं कार्बन 2 आहेत आणि कार्बनचं बघा किती व्हॅल्यू दिलेली आपल्याला तर 12. किती दिली आहे 12, म्हणजे हे 12 दोन्ही किती झाले तर 24, आणि 6 हायड्रोजनचा 6 हायड्रोजनचे किती होणार तर 6, टोटल किती झाले 30. ठीक आहे, आता यापैकी आपल्याला कार्बन विचारले, कार्बनचं किती आहे कंटेंट तर 24 किती पैकी तर 30 पैकी, गुणाकारामध्ये काय तर 100 येणार. ठीक आहे, इथे एक शून्य हे कॅन्सल केलं, हा इथं 8चा भाग दिला, 8 गुणाकारामध्ये 10 म्हणजे हे किती येणार तर 80% येणार आहे. ठीक आहे, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय येणार सरळ तो इथेन येणार आहे. नेक्स्ट, 180 ग्रॅम ऍसिटिक आम्ल CH3COOH आणि 180 ग्रॅम पाणी एकमेकांत मिसळले तयार झालेल्या द्रावणात ऍसिटिक आम्लाचा मोल फ्रॅक्शन किती असेल ना तो आपल्याला काढायचा आहे. द्रावणामध्ये विचारले, त्यामुळे काय तर या द्रावणामध्ये ऍसिटिक ऍसिड किती आहे ना तो आपल्याला काढायचा आहे. बरोबर, 180 ग्रॅम ऑफ ऍसिटिक ऍसिड इज मिक्स्ड विथ 180 ग्रॅम ऑफ वॉटर, द मोल फ्रॅक्शन ऑफ ऍसिटिक ऍसिड इन द रिझल्टंट सोल्युशन. आता अशा वेळेस आपल्याला काय करायला लक्षात घ्या की आधी आपल्याला ऍसिटिक ऍसिडचा मोल काढावा लागणार आहे, आणि त्यासोबतच टोटल म्हणजे काय की ऍसिटिक ऍसिड आणि वॉटर या दोघांचा पण मोल ज्यावेळेस आपण एकत्र करू तर ते काय होणार तर टोटल होणार. ठीक आहे, म्हणून आपण आधी काय करू इंडिव्हिज्युअल दोघांचं पण मोल काढून घेऊ. CH3COOH. ठीक आहे, याचे बघा मोल काढायचे आपल्याला. कार्बनचे किती आहेत तर कार्बनचे 12 आहेत, त्यामुळे याचे किती होणार तर हे 12. हायड्रोजनचे 1 आहे, 3 हायड्रोजनचे 3 झाले, त्यानंतर कार्बनचे 12. ऑक्सिजनचे किती आहे तर 16 आहे, 2 ऑक्सिजन आहे, त्यामुळे डायरेक्ट मी 32 लिहितोय आणि 1 हायड्रोजन. बरं, किती झाले आता 12 आणि 3 15, 15 आणि 12
27 आणि 32 59 आणि 1 किती होणार तर 60. म्हणजे ऍसिटिक ऍसिड किती झालं तर 60. त्याची टोटल किती मिळाली आपल्याला तर 60 मिळाली. म्हणजे जर 60 ग्रॅम एवढं जर ऍसिटिक ऍसिड असेल तर तो किती होणार तो 1 मोल होईल. बघा लक्षात घ्या 60 ग्रॅम ऍसिटिक ऍसिड जर घेतलं तर काय होणार तो 1 मोल होणार आहे. आपल्याकडे किती आहे 180 ग्रॅम आहे. याचा अर्थ काय की आपल्याकडे ऍसिटिक ऍसिड हे किती मोल आहेत तर 3 मोल आहेत. बरोबर सायंत्रिक 18 म्हणजे 3 मोल आहेत. ठीक आहे. त्याच पद्धतीने पाणी बघू की पाण्याचं किती आहे. बघा हायड्रोजनचे 2 ठीक आहे 2 हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचा किती तर 16 म्हणजे टोटल किती झाले तर हे 18. म्हणजे 18 ग्रॅम ज्यावेळेस मी पाणी घेणार तर तो काय होणार तर तो 1 मोल होईल. आपल्याकडे आहे किती 180 ग्रॅम आहे. म्हणजे 18 गुणाकारामध्ये 10 केलं तर 180 होईल. याचा अर्थ काय तर हे झाले किती तर 10 मोल झालेत. किती झालेत हे 10 मोल. बघा ऍसिटिक ऍसिड 3 मोल झालेत आणि पाणी किती झालं तर 10 मोल. बस आता त्यांचं मोल फ्रॅक्शन काढायचंय. ऍसिटिक ऍसिड 3 आहे आणि टोटल किती आहे 3 आणि 10 म्हणजे टोटल किती झाले तर 13. ठीक आहे. भाग देऊ. बघा आता भाग जात नाही त्यामुळे शून्यचा भाग दिला. 3 आणि 0 13 दुनी 26 चा भाग जाणार. परत 4 बाकी उरतील. 4 आणि 0 13 39 बरोबर 0.23 पहिलाच पर्याय दिलेला आहे आपल्याला. ठीक आहे. तर या पद्धतीने काय तर मोल फ्रॅक्शन काढायचं आहे. मोल फ्रॅक्शनशी रिलेटेड आधी पण प्रश्न विचारले आणि मोलशी रिलेटेड पण विचारलेला आहे. नेक्स्ट जर 1.0 मोल आदर्श वायूचे आकारमान मानक तापमान आणि दाबाला 22.4 लिटर असेल तर सर्वकष वायू स्थिरांक R रिकामी जागा असतो. इफ 1 मोल बघा आता मी एक एक व्हॅल्यू सगळे लिहून घेतो. इफ 1 मोल ऑफ एन आयडियल गॅस म्हणजे N ची व्हॅल्यू किती आहे तर 1 मोल ऑफ एन आयडियल गॅस ऑक्युपाइज 22.4 लिटर. ठीक आहे. म्हणजे व्हॉल्यूम दिलेले आपल्याला किती तर 22.4 ऍट स्टँडर्ड टेम्परेचर म्हणजे टेम्परेचर किती आहे तर स्टँडर्ड टेम्परेचर लक्षात घ्या किती घ्यायचे तुम्हाला 273 केल्विन. ठीक आहे. अँड प्रेशर आता स्टँडर्ड प्रेशर किती आहे तर ही व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायचे मित्रांनो की हे स्टँडर्ड व्हॅल्यू लक्षात ठेवायचे 1.013 × 10⁵. ठीक आहे. देन द व्हॅल्यू ऑफ युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट म्हणजे R ची व्हॅल्यू किती असणार ना ते आपल्याला काढायचं आहे. फॉर्म्युला काय तर बघा आयडियल गॅस चा फॉर्म्युला PV = nRT. PV = काय तर nRT. ठीक आहे. इथे आपल्याला R ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे काय करायला लागेल आपल्याला सगळ्या व्हॅल्यूज ठेवावं लागणार. P ची व्हॅल्यू ठेवलंय 1.013 × 10⁵. व्हॉल्यूम किती आहे तर 22.4. ठीक आहे. N ची व्हॅल्यू आपल्याला 1 दिलेला आहे. R ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आणि टेम्परेचर किती आहे तर 273 बरोबर. आता मला सांगा की हा एवढं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचे आहेत ना एवढे कॅल्क्युलेशन्स तुम्हाला करायचे आणि हे पॉसिबल आहे का वेळेवर तिथं एक्झाम मध्ये बघा की थोडेसे कॅल्क्युलेशन्स कॉम्प्लिकेटेड आहेत बरोबर. पण इथं सगळं स्टँडर्ड व्हॅल्यूला जर विचारले तर तुम्हाला काही व्हॅल्यूजने हे पाठच करायचे आहेत. हे सगळं कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला आन्सर किती मिळणार मी तुम्हाला सांगतोय बघा की 8.311. ठीक आहे. पण याचं युनिट काय राहणार जूल केल्विन इनवर्स आणि काय तर मोल इनवर्स. ठीक आहे. बघा आता हे कुठे दिसतंय 8.31. ठीक आहे. असं जर बघितलं तर हा दिसत आहे पण इथं 10⁷ आहे. बाकीचं युनिट सेम आहे ना जूल केल्विन इनवर्स आणि मोल इनवर्स त्यामुळे हा तर राहणार नाही. मग अशा वेळेस काय करायला आपल्याला युनिट चेंज करावे लागेल. यालाच जर तुम्हाला ऍटमॉस्फिअर लिटर मध्ये जर लिहायचं असेल तर मग अशा वेळेस आन्सर किती येतो तर अशा वेळेस आन्सर काय किती येतो तर बघा 0.0821 ऍटमॉस्फिअर लिटर मोल इनवर्स अँड केल्विन इनवर्स बरोबर. हा काय होणार तर हे व्हॅल्यू येणार आहे आणि हे सगळे पुस्तकांमध्ये दिलेत व्हॅल्यू ह्या पाठच करायचे आहेत कारण हे स्टँडर्ड व्हॅल्यू आहे राईट. आणि म्हणून याचा आन्सर काय येणार तर हा पहिला येणार आहे सेकंड येणार नाही. पहिला ऑप्शन काय असेल तर योग्य असणार आहे कारण तुम्हाला युनिटनुसार युनिट काय दिले त्यानुसार सुद्धा कन्व्हर्जन करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न काय मित्रांनो बघा चुकीची जोडी शोधायची आहे. मग जसं मी सांगितलं तुम्हाला की बायोलॉजिकल क्लासिफिकेशन हा टॉपिक असा आहे ज्याच्यावर जर एक्झाम्पल विचारलं क्लासिफिकेशन थेरीवर विचारलं तर तुम्हाला तो यायला पाहिजे अशी अपेक्षा ठेवतोय. पण जर एक्झाम्पल जर विचारलं तर अशा वेळेस खूप काही टेन्शन घेऊ नका कारण आयोग बऱ्याचदा असे काही प्रश्न असे काही एक्झाम्पल घेऊन येतोय. ठीक आहे. की जे आपल्याला आपण कधीच पाहिलेलं नाही. जसं हे एक्झाम्पल हे मी कधीही पाहिलेलं नाहीये. ठीक आहे. त्यामुळे बघा जोड्या लावांमध्ये आता गुगल केलं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आन्सर तर मिळूनच जातो. ठीक आहे. थोडेफार माहिती मिळतात. ठीक आहे. जसं लॅम्बिएटी लॅमिएसी हे बरोबर आहे. हे सगळे काय आहेत तर त्या झाडांचे सगळे झाडांची नाव आहेत. ठीक आहे. आणि आपल्याला माहिती आहे की झाड आपण क्लासिफिकेशन ज्यावेळेस करतो की ज्यावेळेस किंगडम लिहितो फायलम लिहितो फॅमिली आहे क्लास असे बरेच काय तर शेवटी काय तर स्पीसीज अँड जिनस पर्यंत आपण जात असतो राईट. तर हे सगळे काय तर हे सगळं क्लासिफिकेशनचेच नाव आहेत आणि झाडांचे आहेत. ठीक आहे. त्यामुळे ही जी जोडी आहे ना पहिली ही बरोबर आहे. दुसरी पण जोडी बरोबर आहे. जसं हे मिंटचं नाव आहे मिंटचा जो झाड असतो ना पदिना झाड त्याचं असतं आहे. ठीक आहे. हा पाम ट्री असतो ना त्याचं आहे.
ठीक आहे, त्यामुळे हा पण बरोबर आहे आणि चौथा सुद्धा काय तर 14 पण बरोबर आहे. फक्त राहिलं काय तर तिसरा, ती जोडी काय तर ती मॅच करत नाही. ठीक आहे, तर असे जे एक्झाम्पल्स आहेत हे जेवढे तुमच्या वाचण्यात येत असतील तेवढं कलेक्ट करून ठेवा आणि जेवढे लक्षात राहत असतील तेवढं प्रयत्न करा. नेक्स्ट, प्रकाश संश्लेषणामध्ये प्रकाशावर आधारित प्रक्रियेचे महत्त्वाचे कार्य कोणते आहे? बघा आता प्रकाश संश्लेषण, व्हॉट इज द प्रिन्सिपल फंक्शन ऑफ लाईट डिपेंडंट रिएक्शन्स ऑफ फोटोसिंथेसिस. बॉटनी मध्ये फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा फोटोसिंथेसिस. तुम्हाला डिटेल अभ्यास करायचा आहे, फक्त वर अभ्यास करू नका. ठीक आहे, फोटोसिंथेसिस मध्ये ऍक्च्युअली प्रोसेस कशी होत आहे, पानामध्ये कशी प्रोसेस होत आहे. ठीक आहे, पानामध्ये पण कोणता भाग आहे, त्याच्यामध्ये काय होत आहे. ठीक आहे, आणि त्या प्रोसेसचे दोन भाग केले जातात. एक असतं काय तर लाईट डिपेंडंट आणि दुसरी असते काय तर लाईट इंडिपेंडंट रिएक्शन. लाईट डिपेंडंट रिएक्शन ज्यावेळेस सनलाईट असतं त्यावेळेस होत असते आणि ती रिएक्शन आधी होते आणि मग तिथं जो काही तयार होतो पदार्थ तो काय तर लाईट इंडिपेंडंट रिएक्शन मध्ये वापरलं जातं. मग आता या लाईट डिपेंडंट मध्ये काय काय तयार होतं बघा, NADPH अँड ATP हे तयार केले जातात. त्यामुळे काय ना, टू जनरेट द NADPH अँड ATP हा काय तर योग्य पर्याय आहे. तुम्हाला हे डिटेल अभ्यास करायचे मित्रांनो. ठीक आहे, लाईट रिएक्शन अँड लाईट इंडिपेंडंट रिएक्शन हे सगळं तुम्हाला डिटेल अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट, एन्झाईमचे अग्रलेखा रिकामी जागा हे आहेत. ठीक आहे, ब्लँक आर प्रिकर्सर्स ऑफ एन्झाईम्स. एन्झाईमचे प्रिकर्सर्स कोणते आहेत? दोनच आहे, लक्षात ठेवा, नेहमी लक्षात ठेवा की एक कोणता आहे तर एक आहे झायमोजेन्स आणि दुसरं काय तर प्री एन्झाईम्स. ठीक आहे, हे दोन आहेत. आपल्याला पर्यायामध्ये काय तर हा एकच दिले, त्यामुळे आन्सर काय येणार याचा तर ओनली ए हा येणार आहे. ठीक आहे, ओनली ए. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? बघा आता प्रश्न हा कशी रिलेटेड आहे तर विकरांशी रिलेटेड आहेत. हा बायोलॉजीचा प्रश्न आहे. डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये आपल्याला काही एन्झाईम्स पाठ करायचे आहेत. ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल एन्झाईम्स म्हणजे काय हे जर माहिती असेल तुम्हाला, काही ज्या गोष्टी आहेत ना किंवा असे जे मल्टी लाईनर क्वेश्चन्स असतात ते इझिली सॉल्व्ह करता येतात. एन्झाईम म्हणजे नेमकं काय आहे तर आपल्या शरीरामध्ये जे काही बायोलॉजिकल रिएक्शन्स होत आहेत, म्हणजेच काय होत आहे की आधी काहीतरी रिएक्टंट असतात आणि मग काहीतरी एखादी प्रोडक्ट तयार होत आहे. बरोबर, तर हे काय होतं की एखादी पदार्थ दुसऱ्या पदार्थात कन्वर्ट होतं. आपण सिंपल अगदी लेमन मध्ये असं लक्षात ठेवू. मग हे कशाद्वारे केलं जातं किंवा कोण करतात तर ते कोणतं ते आहेत काय तर एन्झाईम, ज्याला मराठीमध्ये विकरे म्हणतात. ठीक आहे, मग या विकारांद्वारे हे केल्या जातं. तर बघा हे जर लक्षात आलं असेल तर बाकी थोडंफार तुम्हाला काय तर ऑप्शन एलिमिनेट करायला सोपं जाईल. एन्झाईम्स आर ऑर्गॅनिक कॅटलिस्ट दॅट ॲक्सेलरेटेड बायोकेमिकल रिएक्शन. हो, जे बायोकेमिकल रिएक्शन आपल्या शरीरामध्ये होत आहेत त्यांना ॲक्सेलरेट सुद्धा केलं जातं. सेंद्रिय हे काय तर हे सेंद्रिय उत्प्रेरक आहे जे जैव रासायनिक अभिक्रियांना काय देतात तर गती देतात. त्यामुळे पहिला पर्याय तर बरोबर आहे. दुसरं काय बघा, एन्झाईम्स आर मेड अप फ्रॉम प्रोटीन्स. हे कशापासून तयार झालेले असतात तर प्रथिनांपासून तयार झालेले असतात. ते सुद्धा बरोबर एन्झाईम बरोबर आहेत. एन्झाईम्स किंवा हॉर्मोन्स दोन्ही लक्षात ठेवा, हे प्रोटीन्स पासून तयार झालेले असतात. तिसरा काय बघा, विकरांची क्रियाशीलता तापमानावर अवलंबून नसते. एन्झाईम्स ऍक्टिव्हिटी इज नॉट डिपेंड्स अपॉन टेम्परेचर. हे चुकीचं आहे मित्रांनो. हे सगळे शाळेच्या पुस्तकात दिलेलं आहे की एन्झाईमची ऍक्टिव्हिटी हे टेम्परेचरवर फार जास्त डिपेंडंट असते. आणि चौथं काय दिले बघा, अमायलेज इज अन एन्झाईम दॅट ऍक्ट ऑन स्टार्च. अमायलेज हे विकर स्टार्चवर कार्य करते. कशामध्ये असते अमायलेज तर हे आपल्या लाडेमध्ये असते, आपल्या सलाइवामध्ये असते. आणि ज्यावेळेस आपण एखादी कार्बोहायड्रेट खातो, जसं फॉर एक्झाम्पल चपाती आहे, तर सगळ्यात आधी त्याचं डायजेशन आपल्या तोंडामध्येच होतं. आणि ते कशाद्वारे केलं जातं त्याच्यामध्ये असतं काय तर स्टार्च, आणि ते कशाद्वारे केलं जातं तर अमायलेजद्वारे केलं जातं. त्यामुळे हे काय तर ते बरोबर आहे. त्यामुळे आन्सर काय येणार तर तिसरा पर्याय अ-ब-ड ABD हे काय तर बरोबर आहेत. ठीक आहे, तर मित्रांनो हे आपण एवढे जे सायन्सचे प्रश्न होते, ठीक आहे, टोटल किती तर 20 प्रश्न विचारले होते. ते 20ही प्रश्न आपण इथे डिस्कस केलेत. आन्सर तुमच्या लक्षात आलं असेल. लवकरच आपण सोर्स ट्रेसिंगचा म्हणजेच काय की हे सगळे प्रश्न नेमके कशातून विचारले जात आहेत. जर जास्तीत जास्त प्रश्न 11वी 12वीतून जर विचारले जात असेल तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की ते बुक्स नक्की वाचा. ठीक आहे, त्यामुळे काय होणार की ऍक्च्युअली तुम्हाला आयडिया येईल की नेमकं कशावर जास्त भर दिला जात आहे म्हणून. ठीक आहे, आपण लवकरच एक घेऊन येणार आहोत. तुम्हाला त्यावरून काय तर तुम्हाला सगळी आयडिया येणार आहे. त्यासोबतच सायन्स कंबाईनचा पेपर किंवा हा पेपर जर आपण बघितला तर एक लक्षात येत असेल की सायन्स हा आधीसारखा कन्व्हेन्शनल राहिलेला नाही आहे. ठीक आहे, की वाचलं गेलं आणि मार्कून आलं, पाठ केलं आणि प्रश्न सॉल्व्ह करता आले असं तर आता होत नाहीये. तुम्हाला कॉन्सेप्ट लक्षात यायला पाहिजे, तुम्हाला अप्लिकेबल नॉलेज, ठीक आहे, की तुम्ही जो पण वाचलाय तो तुम्हाला खरंच अप्लाय करता येतंय की नाही. जसं न्यूमरिकल होऊन एक लक्षात येतंय ना की फक्त वाचून झालंय म्हणून झालं का, नाही तर काही न्यूमरिकल सुद्धा सॉल्व्ह करता यायला पाहिजे. फार काही कठीण तर राहत नाही ते न्यूमरिकल्स, बरोबर, पण आपण अभ्यासच केलेला नाहीये तर मग ऑब्व्हियस आहे की आपल्याला कठीण वाटणार आहेत म्हणून. ठीक आहे, आणि म्हणून बघा की हे आपल्याला सगळी आयडिया कधी येणार आहे की ज्यावेळेस आपण आयोगाचा माइंडसेट नाही हे रीड करू. ठीक आहे, आणि याच सगळे पॉइंट्स किंवा सायन्सचा हा बदलता पॅटर्न लक्षात घेता एऑन आयएस द्वारे आता एक 2 इनिशिएटिव्ह घेऊन येणार आहोत आम्ही.
त्यामध्ये एक तुम्हाला क्वेश्चन बँक मिळेल लवकरात लवकर, जेवढ्या जमेल तेवढ्या लवकर आम्ही एक सायन्स बद्दलची क्वेश्चन बँक ही लवकरच रेडी करू, ठीक आहे। त्यासोबतच सायन्स बद्दल एक डेडिकेटेड बॅच सुद्धा लॉन्च करण्यात येत आहे, ज्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, ठीक आहे, हे सगळे विषय, ठीक आहे, इव्हन हायजीन सुद्धा, हे सगळे जे विषय आहेत हे अगदी डीप पर्यंत जाऊन, ठीक आहे, पूर्ण 11वी 12वी कव्हर करून असे एक काय तर डेडिकेटेड सायन्ससाठी डेडिकेटेड बॅच, ऑनलाईन बॅच लॉन्च केली जात आहे। त्याबद्दलची माहिती लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचेल। फक्त सायन्सचा जो YouTube चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका, जो टेलिग्राम चॅनल आहे त्याला सुद्धा जॉईन करायला विसरू नका। त्यामुळे काय होणार की ही जी बॅच नवीन येते त्याची माहिती तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। तर आज आपण इथंच थांबूया। थँक्यू व्हेरी मच।